आज मी शिकवणार आहे थेंबांचे सराव कसे करायचे। आता हे 4 बोट आहेत ना, याच्यात रांगोळी घ्यायची आणि हा अंगठा मध्ये टाकायचा। हे बघा अशी रांगोळी घ्यायची आणि हे बघा हे 4 बोट हे केले का रांगोळी अशी टाकायची। हे बघा असं आपल्याला असं टाकल्यानंतर हा मोठा झाला, त्याच्यापेक्षा आपण छोटाही टाकू शकतो। हे बघा नंतर हे बघा 4 बोटांमधनं अशी रांगोळी सोडायची। बघा 4 बोटांमधनं हा बोट मध्ये लावायचा आणि हळूहळू रांगोळी सोडायची। बघा आपल्याला छोटे पाहिजे असेल छोटे डॉट बघा असं काढू शकतो आपण। 4 बोटांमधनं अशी रांगोळी सोडू शकतो आपण। बघा किती छान मस्त गोल राऊंड बिंदू तयार झाले। जर माझा व्हिडिओ हा पहिला व्हिडिओ आहे, जर हा तुम्हाला शिकायचा असेल असे थेंब किंवा रेषांचा सराव, तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, म्हणजे नवीन नवीन व्हिडिओ मी घेऊन येईन। आणि कमेंट बॉक्स मध्ये सांगा मला कसा वाटला व्हिडिओ आणि नक्की सबस्क्राईब करा। आणि बघा 4 बोटांमधनं मी कशी रांगोळी टाकते। बघा असा बिंदू तयार होतो। तुम्ही पण शिकू शकता, सराव करा, व्हिडिओ बघा। आणि हे बघा ते काळीच्या मदतीने आपण असं फूल तयार करू शकतो। हे बघा असं बघा हे बघा मी अशी काळी घेतली आहे, त्याच्याने पण असं आपण फुलं तयार करू शकतो। तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये मला नक्की पाठवा कसा वाटला व्हिडिओ, म्हणजे मी नवीन नवीन व्हिडिओ आणून आम्हाला जो पहिला व्हिडिओ आहे मला त्याच्यात एवढं समजत नाही काय बोलायचं आहे, तुम्ही नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा। हे बघा बोटाने पण आपण काढू शकतो, असं राऊंड करायचं। हे बघा बोटाने ते सुंदर असं फूल तयार होतंय। तुम्ही पण घरी देवासमोर काढू शकता अशी सुंदर अशी रांगोळी फुलांची। हे बघा किंवा आपण असं पण अशा पद्धतीने पण आपण हे काढू शकतो। हे बघा सुंदर प्रकारे काढू शकतात। आणि हे बघा आता मी आता आपण शिकणार आहोत रेषांचा सराव कसा करायचा। हे बघा 2 चिठ्ठींमधनं असे आपण रांगोळी घ्यायची। हे बघा अशा पद्धतीने हे बघा आणि हळूहळू रांगोळी सोडायची। हे बघा अशी चिठ्ठी घासत अशी रांगोळी घ्यायची। हे बघा अशा रेषांचा सराव करायचा। माझा व्हिडिओ सारखा बघा म्हणजे तुम्हाला कळेल। याच्यापेक्षा जाड घ्यायची असेल तर ह्या बोटांना सैल सोडा, याच्यापेक्षा अजून जाड घ्यायची असेल तर अजून सैल सोडा। याच्यापेक्षा बघा कसं छान आपण सरळ रेषा आखू शकतो। बघा याच्यापेक्षा जाड जर सोडायची असेल तरी बघा याच्यापेक्षा अजून जाड। अशी चुट्टी घ्यायची, तिला आडवी पकडायची। बघा जाड अशा पद्धतीने आपण चौकंडी तयार करू शकतो। जशी बारीक पाहिजे तशी रांगोळी काढू शकतो। 2 बोटात घासत घासत अशी रांगोळी। हे बघा हे 2 चिठ्ठीमध्ये घासत घासत रांगोळी घ्यायची। ही रांगोळी अशी 2 बोटांमध्ये घासत घासत घ्यायची। हे बघा याच्यात अजून बारीक काढू शकतो आपण, त्याच्यापेक्षा अजून जाड काढू शकतो आपण।
एकदम जाड काढू शकतो आपण. अशा पद्धतीने माझ्या व्हिडिओ बघा ना तर तुम्हाला आयडिया येईल की मी कशी काढते. हे बघा, त्याच्यापेक्षा एकदम जाड काढायची असेल तर आडव्या पद्धतीने पकडायचं. अशा पद्धतीने काढू शकतो आपण. हे बघा, आता ही बारीक झाली, ही बारीक पद्धत त्यापेक्षा जाड पद्धत. माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. आणि कमेंट बॉक्स मध्ये मला सांगा कसा वाटला व्हिडिओ. आणि हे बघा, आता आपण जाड पण काढू शकतो. जाड जर घ्यायचे असेल ना तर ही रांगोळी अशा आडव्या पद्धतीने घ्यायची. हे बघा, अशा पद्धतीने घ्यायची. बघा, अशा पद्धतीने आपण बरोबर. आता जाड पद्धतीचं जर आपण चौकोन काढला असं येतं. बघा, ही झाली रेषांची सराव. माझा व्हिडिओ जर अशा पद्धतीने शिकायचा असेल तर माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा. मी नवीन नवीन व्हिडिओ आणेन. आता बघा, मी राऊंड पद्धतीने कसं चुट्टीने राऊंड काढतात ते शिकवणार आहे. हे बघा, अशा पद्धतीने रांगोळी घ्यायची, अशी चुट्टी करायची, ही अशी चुट्टी घ्यायची. हे बघा, आणि त्याच्यातनं आपण असा राऊंड काढायचा. हे बघा, चुट्टीच्या आधाराने. हे बघा, छोट्या छोट्या पाकळ्या काढायच्या. सिंपल देवाऱ्यासमोर पण आपण काढू शकतो. हे बघा, अशी सुंदर अशी चुट्टीने रांगोळी येते. हे बघा, हे बघा, अशा पद्धतीने आपण काढू शकतो. नंतर छोटे डॉट्स पण तसेच काढायचे. हे बघा, लांबवाले डॉट्स चुट्टीप्रमाणे टाकत जायचं. मी जसं रेषांमध्ये दाखवलं तसं छोटे छोटे. आणि गोल डॉट्स काढायचे असेल तर जरा चुट्टी फिरवायची. छोटा फ्लावर काढूया. बघा, चुट्टी जशी मी चुट्टी घेतलेली तसेच पानं काढायचे. अशा पद्धतीने आपण छोटे छोटे फूल तयार करूया, जेणेकरून आपण देवाला समोर काढू. हे बघा, किती छान फूल तयार झाले. डॉट्स काढायची पद्धत बघा. हे बघा, चुट्टीमध्ये रांगोळी घ्यायची आणि मग हे गोल असे डॉट्स काढायचे. असं फिरवत जायचं, जसं राऊंड आकार येईल तसं. बघा, असं. ही एक दुसरी पद्धत आहे. हे बघा, लांब डॉट्स चुट्टीच्या साहाय्याने दोन बोटांमध्ये असं घासून हळूहळू सोडायचं. हे बघा, ही एक पद्धत डॉटची. हे बघा, चुट्टीमध्ये अशी पॅक रांगोळी पकडायची, नंतर सोडायची. हे बघा, असे डॉट्स. आणि एक नवीन पद्धत सांगते मी. हे 4 बोटांमधनं हा बोट मध्ये हे घट्ट जॉईंट करून हा बोट मध्ये टाकायचा. बघा, अशा पद्धतीने
बघा अशा पद्धतीने रांगोळी घ्यायची. हे 4 बोट जॉईंट आणि हा मध्ये मध्ये सोडायचा, हा बोट मध्ये लावायचा बघा, आणि हा हळूहळू सोडत जायचा. मोठा डॉट्स बघा, त्याच्यापेक्षा आपण छोटा डॉट्स, त्याच्यापेक्षा छोटा डॉट्स, छोटा डॉट्स बघा. अशा पद्धतीने डॉट्सची सराव करा. हे बघा आता एक मी फूल तयार करून दाखवते. मोठा डॉट्स काढून बघा अशा पद्धतीने. हे बघा असं राऊंड वाला चम्मच घ्यायचं, अशाने गोल करू शकता. हे बघा अशा पद्धतीने मोठ्याच्या सहाय्याने असं फूल काढू शकतो आपण. किती सुंदर झालंय फूल बघा. बघा असं 4 बोटांमधनं मधला बोट मध्ये टाकून, 4 बोट जॉईंट करून मधला बोट मध्ये टाकून बघा अशी बोटाने पण आपण फूल तयार करू शकतो. अशा पद्धतीने सारखे तयार झाले. छोटासा डॉट टाकूया बघा. अजून एक फूल तयार करूया. बघा अशाही पद्धतीने आपण तयार करू शकतो. बघा हे बघा आता मी नवीन ह्या काडीच्या मदतीने फुल शिकवणार आहे. बघा अशा पद्धतीने असा राऊंड डॉट्स काढून घ्यायचा, बोटाने असं करायचं राऊंड. हे बघा आता याच्याने असं करायचं काडीच्या सहाय्याने. हा नवीन फूल तयार झाला आहे. मी तुम्हाला असेच व्हिडिओ नवीन नवीन आणत जाईल. पण माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. तुम्ही सबस्क्राईब नाही केलं तर मी व्हिडिओ कसं काय आणणार. म्हणून मी नवीन नवीन व्हिडिओ आणणार आहे. अशी रांगोळी शिकवायची पद्धत किंवा डॉट, रेषा, बिंदू सगळं शिकवणार आहे. पण माझ्या चॅनलला तुम्ही लाईक करा. हे बघा किती सुंदर असं तयार झालं. बघू शकता तुम्ही. हे बघा अशा पद्धतीने डॉट्स काढायचा किंवा बॉटलच्या साहाय्याने डॉट्स काढा. नंतर बोटाने असं करा राहून. हे तुम्ही देवाऱ्यासमोर पण काढू शकता. हे बघा अशा पद्धतीने फूल काढा. मध्ये छोटा डॉट्स टाका. नवीन झालं. अजून दुसरी पद्धत शिकूया. याला राऊंड मारा बोटाच्या साहाय्याने. माझा हा पहिला व्हिडिओ म्हणून मला समजत नाही काय बोलायचं. दुसऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला व्यवस्थित सांगेल. पण माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा. हे बघा फूल काढण्याची दुसरी पद्धत. बघा असं डॉट्स काढायचं मोठावाला. हे बघा याच्याने
असं राऊंड करायचं बोटाने. नंतर बघा तुम्हाला सांगते मी, छोटे छोटे असे फ्लावरसाठी काडीच्या मदतीने असे राऊंड क्रॉस मध्ये फिरवत जायचं. तुम्ही पण शिकाल नक्की. बघा किती सुंदर फूल तयार झाले. बघा मी आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच शिकवते. दुसऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगेल कसं पद्धतीने बोटाच्या साहाय्याने रांगोळी काढायची किंवा रेषा काढायच्या, डॉट्स काढायच्या किंवा फुलं काढायची किंवा अशा पद्धतीने कसं चौकोन तयार करायचं सगळं शिकवेल. पण माझ्या चॅनलला तुम्ही नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. हे बघा अशा पद्धतीने मी सगळं शिकवेल तुम्हाला. असे छोटे चौकोन एकदम सोप्या पद्धतीने हा व्हिडिओ मध्ये बस एवढंच. आता पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. कमेंट बॉक्स मध्ये सांगा मला व्हिडिओ कसा लागला. हे बघा याच्या साह्याने, ह्या बॉटलच्या साह्याने, चमच्याच्या साह्याने, बोटाच्या साह्याने आपण काढू शकतो. हे बघा